नमस्कार, माझं नाव नूतन सुहास शिंदे। मी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात मृदशास्त्र कृषी रसायनशास्त्र विभागामध्ये PhD सेकंड इयरची विद्यार्थिनी। मी माझ्या MScच्या रिसर्च वर्कमध्ये स्पेक्ट्रोस्कोपी हा विषय हाती घेतला होता। मी पहिला स्पेक्ट्रोस्कोपी हे काय आहे ह्याबद्दल सांगू इच्छिते। स्पेक्ट्रोस्कोपी ही एक नॉन डिस्ट्रक्टिव्ह मेथड आहे, ज्याच्यामध्ये जे वेगवेगळे रसायन आहेत त्याचा उपयोग केला जात नाही आणि जे भरपूर प्रमाणात वापरले जातात केमिकल ॲनालिसिसमध्ये। स्पेक्ट्रोस्कोपी ही एक अशी मेथड आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे मॉडेल्स डेव्हलप केले जातात, जसे PCR, SPR, PLSR। ह्या संशोधनाच्या वेळेस जे मॉडेल्स मी डेव्हलप केले त्याचा खूप चांगला रिझल्ट मला भेटला। हा जो रिझल्ट आम्हाला मिळाला ह्याचा शेतकऱ्यांना भरपूर उपयोग होईल अशी मला आशा आहे। हे जे रिसर्च वर्क मी केलं ते मी राष्ट्रीय स्तरावरती रिप्रेझेंट केलं आणि त्याच्यामध्ये मला म्हणजे 4 वेगवेगळे स्टेट्स इन्वॉल्व होते ह्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानच्या विविध विद्यापीठातून मुलं आली होती आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये मला फर्स्ट प्राइज मिळाला, जे इंडियन सोसायटी ऑफ सॉइल सायन्सने कंडक्ट केलेलं होतं। त्यामध्ये बेस्ट झोन अवॉर्ड हा अवॉर्ड मला मिळाला। हा अवॉर्ड मला न्यू दिल्ली IRI इन्स्टिट्यूटमध्ये ग्लोबल सॉइल सायन्स कॉन्फरन्स ह्यामध्ये DG हिमांशु पाठक यांच्या हस्ते मिळाला। राज्यस्तरीय वेगवेगळ्या सेमिनार्समध्ये, सिम्पोजियममध्ये मी हा प्रकल्प सादर केला। ह्या प्रकल्पाची भरपूर दाद झाली आणि तिथे राहुरीमध्ये मला स्टेट लेवल बेस्ट PG रिसर्च अवॉर्ड मिळाला। हे जे सगळे अवॉर्ड्स मला मिळाले ह्यामध्ये मी माझ्या रिसर्च गाईड, विद्यापीठातले सगळे शिक्षक ह्यांना धन्यवाद करू इच्छिते। ह्या रिसर्च वर्कमध्ये जे काही मी काम केलं ह्याच्यावरती मला शरद पवार इन्स्पायर्ड फेलोशिप देखील मिळाली, ज्याच्यामध्ये मला एक बेस्ट फेलो अवॉर्डही मिळाला। मी MSc व UGमध्ये जे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना हे आवाहन करेन की जेव्हा तुम्ही MSc करत असता तेव्हा जो रिसर्च वर्क घेता तेव्हा एक नॉर्मल रूटीन वर्क करण्याच्या ऐवजी जो नवीन टेक्नॉलॉजी आहे किंवा तुम्ही काय वेगळं करू शकता दुसऱ्या विद्यार्थ्यापासून हे हाती घेतलं पाहिजे, ह्याच्यावरती काम केलं पाहिजे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना किंवा विद्यापीठांना कशी आपण पुढे नेऊ शकू हा विचार केला पाहिजे असं मला वाटतं। मला जे काही फॅसिलिटीज हा रिसर्च वर्क कंडक्ट करण्यासाठी प्रोव्हाइड केल्या त्यासाठी मी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठला दापोली ह्यांना धन्यवाद करते। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचं फेसबुक पेज आणि यूट्यूबला सबस्क्राईब आणि लाईक करा। धन्यवाद।